मला एक पाहुण्याने नंबर दिला होता आज बर बर. पालनगरच्या. अच्छा, कुठनं बोलताय? मी पैठण जवळ गाव आहे माझं. बर बर तर मला सध्या जरा तुमचा सल्ला घ्यायचा होता. बर इकडे जे बागवाना हाताखालचे लोक जे येतात का बर ते ना म्हणतात धुमाकूळ घातला, भाव लाईट डाऊन झाले, माल चारत नाही, बर एक्सपोर्ट होत नाही, बंद आहे. बर तर ते म्हणजे तुम्हाला ते सविस्तर सल्ला देते ना असं काही नाही, जरी बिजी असले बर तर ते तुम्हाला कधीतरी 4-2 घंट्यात रिटर्न फोन करते. तर त्याचं मला 100% प्रत्यय आला. बर बर त्याच्यासाठी बर तुम्ही बर. फोन केला होता. हा 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 हा. त्याच्याबद्दल तुमचं मी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. हं. काय होतंय, जे घाबरलेली लोक आहेत त्याला माझे 2 मिनिटं जरी बोललं तर खूप समाधान वाटतं, हे मला अनुभव येतोय. मग मला ते पाहुण्यांना बरोबर सांगतानाच असं सांगितलं तर ते असे काही माणसं आहेत म्हणे, सांप्रदायिक काहीच आहे, हा. पण तुम्हाला तुमचं शंकाच निरसन ते करतील म्हणे. बर 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 बर. नाही द्यायचे करून बिजी असले तर हा. तुम्हाला 4 घंट्यांना, 5 घंट्यांना, 8 घंट्यांना होत नाही, पण तुम्हाला फोन येईन. तर त्याचं मला परिचय आला खरं म्हणजे. हं. अशोकराव बोबडे यांच्याकडनं नंबर तर नाही आला तुम्हाला? नाही, विजय गोल्डे म्हणून आहे पालनगरचे. अच्छा, हा, नाही तिथं संप्रदायामध्ये ते पण काम करतात. हा 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 हा, हा ठीक आहे. काही अडचण नाही. बऱ्यापैकी जे घाबरून टाकण्याचा जे प्रकार चाललाय हा 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 तो हा खूप निंदनीय आहे असं मी म्हणन, की आहे का नाही बरं? ज्या तर शेतकऱ्यांनी मेहनतीने एवढी फळं तयार केल्यात, अहो काय त्याला सांगू रात्रंदिवस हा आधार देणारी माणसं कमी आहेत आणि घाबरवणारी जास्त आहेत. घाबरणार जास्त आहे. हा 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 त्यामुळे आणि असं. काय सांगावं दैनी आता तिथं रात्री, आता आम्ही रात्री जातो डुकरं चोरत मध्ये भाव वाढला, हा छोट्या चक्रा चालू झालेल्या हा हा हा. आणि डुकरं बी ताण देतात. हो. आणि यंदा वातावरण असं झाल्यामुळं तर एक दिवसाआड रोज फवारण्या करायला लागू राहिल्या. हा 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 आणि त्याच्यात आहे ना असं फंडा केला का बुवा, भाव डाऊन हो गए, बहुत माल आहे. पहिल्यांदा काय म्हणले माल नाही चांगला भाव राहील यंदा. हा आणि हा आता हा. म्हणून राहिले का बुवा तुमच्या जरी नसला तरी बाहेर लय माल आहे, म्हणजे सोलापूर, कोल्हापूर. काही कुठं गुजरात. माल नाही, तेलेनी थैमान घातलेलं आहे. हा हा आणि हे सगळं. आहे. हं. आणि पावसाची क्रिया ज्यावेळेस पाऊस आला ते लोक हा थांबलेली आहेत. हा त्यामुळे हा थोडीशी बाजारात नक्कीच जास्त लोक आली. हा हा तर एकदमच उठाव घेतला ना. हा, आणि टिपका वगैरे येईल म्हणून घाबरलेली आहेत. हा आता त्याच्यामुळे बी आहे, आता बरोबर. हा 18 जुलैला पाऊस येईल असं सांगितलं, त्यात लोक घाबरली. आता आज आणखीन. हा 19 हा जुलै तरी हा मला कुठं पाऊस दिसत नाहीये. नाही ना. हा हा. हा आणि आला तर खरं थोडा तुरळक येणार आणि पावसाळ्यात पाऊस नाही येणार तर काय काय येणार. काय दुसरं काय येणार आहे, बरोबर आहे. खरं आहे. हा आहे की नाही. हा हा. आणि ते नियमित भाग ना पाऊस येणं, पण ते बी गेल्या वर्षीच्या 4-2 वर्षात मानाने यंदा पाऊसच नाही ना. काहीच नाही, पाऊस नाही. काहीच ते नाही. हा घाबरून घाबरून सोडायचा प्रकार आहे. हा 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 तर मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतोय की त्यांनी काय मागितलंय त्याच्यापेक्षा मार्केटला काय विकतंय एकदा मोकळं राऊंड मारा. हम्म. किंवा आता आम्ही निलावचे व्हिडिओ सोडतोय किंवा शेतकऱ्यांच्या हा सद्यस्थितीमध्ये चर्चा सोडतोय. हा 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 म्हणजे शेतकऱ्यांशी मी केलेला संवाद किंवा हा मागे सद्यस्थिती हे दररोज यासाठी का हे सोडतोय की काल आज जरा रेट मध्ये सोडा उठाव झालेला आहे खालच्या मालातनं. हा 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 आणि ही जर परिस्थिती अशी राहिली, हा थोडस घाबरण्यासारखे माल निघून गेले तर राहिलेले जे दमदार लोकांचे पैसे होणार आहेत. हा 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 हो. जे म्हणजे कमी याच्यावरले उत्पन्नावरले किंवा नवीन लागवडीवरले किंवा 2-2 एक एकरचे आतले त्याचा हो माल चालले जाणार. हो 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 आणि व्यापार लाईनचे समजा मोठमोठे बागायतदार आहे, 10 एकर, 15 एकर, 12 एकर, हो अशाचा पैसा होऊन जाणार. पैशावाल्याकडेच पैसा झाला मग समजा. हो 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 आहे हो. की नाही. नाही, आता ज्याच्याकडे पैसावाल्याकडे पैसा जातो काय तो दम धरू शकतो, आणि जो नवीन आहे तो घाबरतो, तो चायरा घाबरतो वैरा बरोबर. पळतो, तो आदळतो कुठेतरी जाऊन. खरंय. काही घाबरायचे खरंय. कारण नाही. आता महाराष्ट्राच्या 3 टोकात आपली मार्केट आहेत असं आणि का? ऑल महाराष्ट्रातून शेतकऱ्यांशी संवाद होतोय माझा. हा 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 त्यातनं मला सगळा अंदाज येतोय. हा नाही मला तुमच्याबद्दल लगेच आहे ना यथासंग माहिती दिली होती. हा हा आता 2-4 तासापूर्वी. हा हा ते फोन लावा हा. आणि तुम्ही मार्केटिंगचं विचारा म्हणे. हो हो हम्म. हो हो. हम्म. तर मला बरोबर माझं समाधान झालं. हा. आता ते बालनगरचे पाहुणे उद्या भरणार आहे गाडी. बर. आणि आम्ही म्हणलो मग तुम्ही काय करा, आता आम्ही सध्या तर एखाद दिवस जाऊ द्या, दुसरी सेकंड तुमची राहील का मग मला हे करा, 2च्या गाड्या आपण टेम्पो संगच भरू म्हणलं. काही अडचण नाही. तुम्हाला हा नाशिक सोयीस्कर वाटलं नाशिकला जा, पुणे सोयीस्कर वाटलं पुण्याकडे या.
पण ते मला म्हणजे पुण्याकडे चालायचं आणि तुमचं नाव सांगितलं. ठीक आहे ना, मग दोन्ही मार्केट आपली आहेत. इंदापूरला आहे, 3 मार्केट आपली आहेत. तुम्हाला कुठलं सोयीस्कर, पण ज्यादा करून तुम्ही नाशिक आणि पुण्याचा विचार करू शकता त्या लेवलवर तुम्ही. आम्हाला नाशिक जवळ पडतं. हो हो हो, नाशिकला 7,000 लागतात, पुण्याला हा 9,000 म्हणतात लोक. ठीक आहे ना. आपले 2-5 रुपये कुठं वाढणार आहेत? त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओचा अभ्यास करा आणि या. हा, फक्त तुम्हाला हे विचार घ्यायचा होता की बाबा मार्केट 10-5 रुपये कुठे होत नाही, वाढून कुठे भेटेल, नाशिकला भेटेल का पुण्याला भेटेल. टॉप माल तुमचं असेल, जरी टॉप माल असेल तर पुन्हा कधी पुढे जातं ते 10%च्या मालाला. 90% माल आहेत ते सगळीकडे सेम जातात. त्यात नाशिकही जाईल, पुणेही तेच जाईल. तुम्ही 10% जर असेल तर मी म्हणून पुण्याला या. पण 90%च्या रेंज मध्ये जर असाल तर तुम्ही नाशिकला गेलं तरी चालेल, पुण्याला आलं तरी चालेल. पण एक गाडी पुण्याकडे पाठवा, एक गाडी नाशिककडे एकदा चेक करा, म्हणजे तुम्ही काही खात्री सगळ्यात चांगलं सोल्युशन त्याचं. हा, म्हणजे दोन्ही मार्केटची प्रक्रिया तुम्हाला पाहायला भेटतील. बरोबर, खरं आहे एकदम. हो, खरं आहे एकदम. बरं का? मी घेतो एक दोन दिवसात डिसिजन. हो. इकडे लोकल घाबरून टाकलंय लोकांना. काही घाबरू नका, काही घाबरायचं गरज नाहीये. आज एवढं मेहनतीने लावताना कुणाचा विचार नाही केलेला, धाडस केलं आणि शेवटच्या क्षणाला घाबरू नका. हा ना, सगळं म्हणजे आता हातातोंडच घास आला. हा, पण ते लोकांना शिकवायला करून ते व्यापारीपेक्षा काय झालं, त्याच्या हाताखालचे लोक आहे का, एजंट. ते घात करू राहिले जास्त. हा, ते म्हणते तो ऐसाच हो काय, वैसाच हो काय, व्यापारीच नाही अरे हैदराबाद कुठे गए. आता मला एक जण म्हणला बाहेर माल बंद आहे, आणि मग मी म्हणलं माल तर खरीद चालू आहे, आणि मग नेमकं तुम्ही कुठे नेला, ते मी हैदराबादला. मग मी म्हणलं हैदराबाद काय एवढं मोठं स्टेट आहे का, की महाराष्ट्राचा, आंध्रा, युपी, एमपीचा माल तिकडे जायला. हं. देश म्हणजे पातळीवरती माल जातोय. एक हा हैदराबादही खाते नाही, एक पुणे खात नाही, मुंबई खात नाही. हा, हा, खरंय. हो, तर ते मला ते म्हणलं रे, तुम्ही ते हा, सल्ला घ्या, हा, मग हे करा. म्हणजे तर मग मला थोडं चांगल्यापैकी दिलासा आला. हा, मी आता मुलगा, आता आज नाही गेलो मी शेतात, हा, मुलगा गेलाय, तर मग तो आला का मी त्याचं खाणं घालतो. हा, मला ते चौधरी शेठचं फोनवर बोलणं झालं म्हणून हा. त्यानं पाहिले तुमचे व्हिडिओ. मी बर त्याला बर. म्हणलं पुण्याचं नाव सांगितलं, तुमचं नाव सांगितलं त्यानं. हा, पण फक्त आता त्याचं म्हणणं असं आलं बाबा, एक मूठ जरी इथं गेला, हा, एक मूठ समजा गेला जागेवर, हा, 100 प्लस 150 प्लस, हा, एक मूठ पैसे होते. आणि हे कसं आहे, मग 2-4 टप्पे करावे लागतील म्हणजे आपल्याला. हा. पण नाही नाही नाही, तेवढ्या बघा, याच्यावर तुम्ही मार्केटला बी एका टप्प्यात आणू शकता, पण कशासाठी आणायचं? असं का? आता मला सांगा, तुम्हाला 4 मुलं आहेत. हा 4 मुलामध्ये एकाचं वय अगोदर मोठे, अगोदर वर्ष 2 वर्षांनी मोठा आहे, त्यानंतर 2 वर्षांनी मोठा आहे. तुम्ही सगळ्या 4 एकाच टायमिंगला मांडवात लग्न लावता का हो? नाही नाही, कधीच नाही. जसं वय जसं भरलंय तसं तुम्ही लग्न करताय ना. हा हा, मग त्या उघड घ्या. फळांचं बी तसंच आहे ना. जी सेटिंग अगोदर लागली त्याला तुम्ही मागच्याला का काढा. बळी करता, हम्म. आणि बरोबर. पहिल्याला मागच्यासाठी का ठेवता? हा 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 हा, माझा सवाल आहे. खरं आहे बिलकुल. हो. हा, ही नैसर्गिक क्रिया आहे. हा हा, हो 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 हो. बिलकुल खरी गोष्ट आहे. हा, त्यामुळे खरं कुठलंही आहे. टेन्शन घेऊ नका, मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. पैसे हा बनणार आहेत, बनवायच्यात. हा ह्याच्यापेक्षा तर मार्केट खाली नाही आलं पाहिजे असा माझा मानस आहे. हा ह्याच्यापेक्षा हा, वाढेल एवढं मी सांगतो तुम्हाला. अरे वा, हो चांगलं हो आहे मग तर. हो 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 हो. तेच म्हणे ना, तुम्ही मामा घाबरू नका म्हणे, लोक तुमच्या गावाला लय यायचे आणि अडी करेल म्हणे. हा, आणि व्यापाऱ्यांमध्येच भूमिका दिली हे करून का माल एक्सपोर्ट होईना, आणि माल लय आहे, आणि भाव कमी झाला. हा. आणि तुम्हाला एवढं सांगा ना, 100 बाग आहेत, त्यातल्या किती जणांच्या एक्सपोर्टला गेल्या? आमच्या तिथं 8-10 दिवसात ठप्प झालं ना, नाही नाही, गावातून 2-4 जणच गेले फक्त. एक्सपोर्टला जात नसती ती. गाव देश पातळीवरच माल जातोय. एक्सपोर्ट म्हणजे युरोप, दुबई, हा कोलंबो, हा श्रीलंका, मलेशिया असं. हा हा, हा, आपल्या इथंच माल पुरा ना. नाही. हम्म. अरे बापरे. आणि हा मग म्हणजे, हे तर म्हटलं की हा म्हणजे जो जातो तो तुरळक जातो, तो टिकणारा माल जातो. पावसाळ्यातले माल जात नाहीत. दिवाळीच्या नाही का. पुढं भिजलेले माल थोडीच जातात, इथं जास्त सडून जातात काही वेळेस. ते माल थोडीच परदेशात जातात. बरं मग शेट, मला काय म्हणायचं, समजा अजून एक विचारत होतं, का हे भिजायच्या अगोदर सेटिंग कशी करायला पाहिजे. आता तुम्ही त्याच्यातले तज्ञ आहेत. काय काय. समजा आता आम्ही नोव्हेंबरचं पाणी केलंय, हा तर जून मध्ये माल येतो. तर हा, याच्यापेक्षा अगोदर काही चालू केलं, काही झाडांना काही तुम्हाला नंतर केले. ऑगस्ट सप्टेंबरला सेटिंग जर झाली, ऑगस्ट हा सप्टेंबरला इथून पुढे चेंज करावं हा लागणार आहे. हा फेब्रुवारी मार्च एप्रिलला माल आले पाहिजेत, हा किंवा हा तुमचे दिवाळीच्या अगोदर ह्या टप्प्यात जे आलेले आहेत ऑगस्ट सप्टेंबरला आले पाहिजेत, ऑक्टोबरला आले पाहिजेत.
पण तुमचं क्लायमेट आणि तिथली परिस्थिती बघून निर्णय घ्या. पण पण 12ही तरी महिने बी आता नावीलाज आहे का 2 टप्पे करावंच लागणार आहे आता. हा, नाही तर सगळेच एका टाइमला येतात. महाराष्ट्रात एक डाळिंब खायला नसतं बाकीचे दिवस. मग आता तेच झालं ना. आता काय झालं, नोव्हेंबरचं बी, डिसेंबरचं बी, जानेवारीचे माल आले. झाला ना गोंधळ. हो. आणि काय झालं, लाल्या आपल्या तेल येऊ नये म्हणून लोकांना पाणी कमी 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 दिले ते डॉक्टरच्या तज्ञाच्या सल्ल्यानुसार. हा. आणि एकदम पाऊस चालला. हम्म. पाऊस असं झाला की 10-15 दिवसाला सारखा थोडाफार कमी जास्त हा हा प्रमाण. हा हा. मग त्यानं वाढलं निघलं प्रमाण. हो. द्यायचे पहिल्या वर्षी त्याला 30, दुसऱ्या वर्षी वाल्याला 30. हा. आणि मग पाणी दिल्यामुळे ते फळं मोठे झाले. मोठे झाले ते फटाफट फुटायला लागले. आणि ते दाट बी यायला लागले. मग त्याच्यामुळे गोंधळ झाला जास्त. नाही, आता होऊ द्या जे झालं ते. हा, आता आपल्याला हा. यातनं मार्ग काढत विरळ द्यायचे. बुकिंग करून माल मी बोलवतो यासाठी की तुमचं नुकसान नाही करायचं. बरोबर आहे. खरं आहे. हा हा. निश्चिंत राहा. हो. तर मला सगळ्यांना एवढा वेळ देता येत नाही बोलायला, पण आता तुमच्याशी एक विषय होता मी बोललो. मी 1-1.5 मिनिटात धन्यवाद बोलतो. धन्यवाद धन्यवाद. चालेल चालेल. मला मला बुकिंग. तुमची करताना शिफारस आमच्या भास्ताच आहे हो. हा ती मामा तुम्ही लावा म्हणे, ते शेतात आला पाहायला. हा. मग आमच्या मुलासंग बोलला, ते मामा तुमचं माल एवढं चांगलं आहे, तुम्ही हे कोण होऊ राहिले. मी अरे आमचं वातावरण तसं झालं आमच्या गावातच, बाकीच्या आजूबाजूला नाही. आमचे एक गाव आणि आमच्या बाजूचं गेवराई म्हणून गाव. बर बर. ते म्हणे तुमचा सल्ला तुम्हाला असा भेटेल ते तुमच्या मनातला संभ्रम दूर होऊन जाईल म्हणजे. हो 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 हो. काही या काळजी नाही. नाथ महाराजाला भेटायला कधी दर्शनाला आले हो, पैठणला नक्की तर. नक्की 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 नक्की. या मग आम्हाला सेवा काही चालेल जेवण चालेल खावण चालेल. चहा पाणी. हो 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 हो.